ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून वरळी पोलीस कॅम्प परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचा कायमस्वरूपी जलकुंभ बसवण्याची विनंती केली। वरळी पोलीस कॅम्पातल्या 1 ते 36 क्रमांकाच्या इमारती या आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात येतात। या शासकीय पोलीस वसाहतीतल्या पाणी पुरवठ्यासाठी आधी 10 लाख लिटर क्षमतेचा सिमेंट कॉन्क्रीटचा जलकुंभ होता, पण धोकादायक परिस्थितीमुळे तो निष्कासित करण्यात आला। त्यानंतर तात्पुरता पर्याय म्हणून सिमेंटच्या 20 टाक्या बसवण्यात आल्या। त्या 20 पैकी 12 टाक्या या फुटलेल्या स्थितीत आहेत। याकडे आदित्य ठाकरे यांनी अजितदादांचं लक्ष वेधलं। तसंच वरळी पोलीस कॅम्प परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचा कायमस्वरूपी जलकुंभ बसवण्याची त्यांनी पत्रातून विनंती केली। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीचं शुक्ल काष्ट मागे लागत नाही